भोकरदन तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री विरोधात मोठी कारवाई करत हॉटेलवर धाड टाकली आहे। या कारवाईत तब्बल 1,23,780 रुपयाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाभाडी येथील हॉटेल पायलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी धाड टाकत अवैध मद्यसाठ्यावर मोठा धाव घातला। गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत विविध प्रकारच्या देशी आणि विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला। कारवाई दरम्यान भिंगरी संत्रा, सखू संत्रा, इम्पिरियल ब्लू, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅकडॉनल्ड नंबर 1 आणि विविध ब्रँडच्या मद्याबरोबरच बडवायझर अँड कॅनॉन 10,000 बिअरच्या शेकडो सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या। जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत 1,23,780 रुपये असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले। या प्रकरणी हॉटेल मालक बद्रीनाथ रामकिशन मिसाळ आणि हरिदास सुखदेव साळवे या दोघांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक SN गायकवाड करत आहेत। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उप आयुक्त संगीता दरेकर आणि जालना अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक LM धनगर यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने पार पाडले। दरम्यान अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री आणि व्हॉट्सअप क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे। भोकरदन मधील या कारवाईमुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत।